सत्ताच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे बॅनर गायब असल्याचं बघायला मिळतंय। मुंबईमध्ये फक्त शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बॅनर लागल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे नेते मोर्चात सहभागी होणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेतली आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। आज महाविकास आघाडीचा सत्ताचा मोर्चा आहे। यामध्ये शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की आता त्यांचा ट्रेलर पॅटर्न आणि व्हॅनिटी व्हॅन सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। काँग्रेसचा एकही झेंडा या दिसत नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसनं आपला मार्ग वेगळा निवडलाय का असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आपण पाहतोय की एकीकडे बिहारच्या निवडणुका आहे, दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे नेमकं काय होणार आहे या मोर्चामध्ये हे पाहणं जरी महत्त्वाचं असलं तरी या मोर्चावरती पावसाचं सावट आहे आणि आज सकाळपासूनच पावसानं धुमाकूळ घातलेलं आहे। त्यामुळे हा मोर्चा किती भव्य दिव्य होईल, यात किती लोक सामील होतील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। सत्ताच्या मोर्चात काँग्रेसचे बॅनर्स मात्र गायब आहेत, त्यामुळे आता चर्चांनाही उधाण आलेलं आहे। या मोर्चामध्ये शिवसेना, ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीचा सहभाग बघायला मिळतोय। झेंडे अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, मात्र या ठिकाणी काँग्रेसचे बॅनर आणि झेंडेही बघायला मिळत नाहीयेत। मुंबईमध्ये फक्त शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे बॅनर लागल्याचं बघायला मिळते। काँग्रेसचे नेते मात्र